रामकृष्ण हरी आणि आदेश। कालपासून मला 2 प्रश्न फार सुंदर विचारण्यात आले, त्याचं उत्तर देताना मी सर्वांसोबत हे शेअर करतो आहे। प्रश्न असा होता की मी डाव्या विचारसरणीचा आहे की उजव्या विचारसरणीचा आहे। तर याचं उत्तर देताना हे फार महत्त्वाचं आहे, लोकांना हे कळावं की मी डाव्या विचारसरणीचा आहे की उजव्या विचारसरणीचा आहे। तर लहान असताना आमची आजी आम्हाला रोड क्रॉस करणं शिकवायची आणि रोड क्रॉस करत असताना तिने मला आयुष्यातला सुद्धा मार्ग कसा क्रॉस करायचा ते शिकवलं आणि आपला मार्ग कसा चालायचा ते शिकवलं। तेवढं फक्त मी तुमच्यासोबत शेअर करतो, आवडलं तर नक्की ऐका की मी डाव्या विचारसरणीचा आहे की उजव्या विचारसरणीचा आहे। याचं उत्तर देताना मला त्या आजीची कथा सांगायला आवडेल की रस्ता क्रॉस करत असताना, स्वतःचा मार्ग निवडत असताना उजवीकडे पाहायचं, डावीकडे पाहायचं आणि सरळ चालायचं। रस्ता क्रॉस करत असताना उजवीकडे पण पाहायचं आणि डावीकडे पण पाहायचं, पण मार्ग सरळच धरायचा। तो डावा पण नको, तो उजवा पण नको। यालाच ज्ञानेश्वर महाराजांनी 6व्या अध्यायामध्ये मध्यम मार्ग म्हटलेला आहे आणि यालाच तथागत गौतम बुद्धांनी त्रिपिटकेमध्ये मध्यम निकाय म्हणजे मिडल वे असं म्हटलेलं आहे। पुनश्च एकदा सांगतो, यालाच ज्ञानोबराय महाराजांनी मध्यम मार्ग म्हटलंय 6व्या अध्यायामध्ये आणि यालाच तथागत गौतम बुद्धांनी त्रिपिटकेमध्ये मध्यम निकाय मिडल वे म्हटलेला आहे। त्यामुळे आपण पण हेच फॉलो करायचं बरं का। रस्ता क्रॉस करत असताना, स्वतःचा मार्ग निवडत असताना डावीकडे पाहायचं, उजवीकडे पाहायचं, पण चालायचं सरळच बरं का। ना उजव्या मार्गाचे बना ना डाव्या मार्गाचे बना। मार्ग तोच जो आत्मज्ञानाकडे घेऊन जातो, कुठल्या लेबलकडे आणि बॅनरकडे नाही बरं का। सांभाळून राहा, स्वतःचं रक्षण करा कोरोनापासून आणि विचारांच्या कोरोनापासून बरं का। रामकृष्ण हरी आदेश। जय गुरु गोरखनाथ।